सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली आज हे सगळं हिरो हिरो दिसतंय बघणाऱ्यालाही दिसतंय आणि व्यासपीठावर जे मान्यवर आले त्यांनाही दिसतंय परंतु ज्यावेळेला या अण्णा महोत्सवाची सुरुवात झाली त्यावेळेला माऊलीला काय काय अडचणी आल्या ते मला वाटतं अशा जाहीर त्यांनी काही सांगितलं नसत्या परंतु स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातलं सोनं मोडून एक वेळ अशी आली होती की त्यावेळेला कार्यक्रमाला पैसे नसताना स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातलं सोनं मोडून कार्यक्रम घेणारा माऊली आपला हा या अण्णाचा जसा रामाचे भक्त हनुमान होते त्याप्रमाणे माऊली आपला हनुमानासारखे अण्णाचे भक्त आहेत तर एकनिष्ठा आणि खरोखर एका आपल्या नेत्यावरचे जे प्रेम असतं ते जर कोणाकडे शिकायचं असेल तर मला वाटतं आता माऊली भक्तांना आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडवा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली तुझा वार भावार कणा मराठीचा तू कैवारी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा म्हणजे अण्णाच्या पडत्या काळामध्ये मला आठवतं मला जर तुम्ही आता बोलायला लावलं तर मला अक्षरशः रडू येईल म्हणजे त्या काळामध्ये जे काही झालं त्या काळामध्ये माऊलींनी खरं तर माऊली बरोबर गणेश शिंदे आहेत नंतर अजून जी आहे अशी 2-4 जण म्हणजे त्यांनी त्यांचं कुटुंबाला वेळ दिला नसेल एवढा त्यांनी वेळ अण्णांना दिला आणि अण्णांच्या पडत्या काळामध्ये त्यांनी माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या सात कात फिरकावून दे मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून